आता आम्ही पावल्या कोलवाळे सेंट्रल जेलीकडे। आयज कोलवाळे सेंट्रल जेलीकडे येवपाचें कारण म्हटल्यार तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की बज बाय रोमियो लेन हो जो नायट क्लब आसा आनी ह्या नायट क्लबाक जो भयानक उजो लागलो 6 तारखेक, ह्या संदर्भात जे 25 जाण मरण पावले त्याच्या संदर्भात अंजुना पुलिसांनी आता मेरेन 11 एक्युजांक अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले। पयलीं जे दवरले हे तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की बज बाय रोमियो लेनीचे जे मॅनेजर जे आसात, गेट मॅनेजर, बार मॅनेजर, मॅनेजिंग मॅनेजर असे 4 मॅनेजरांक तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले आनी त्याच्या उपरांत जो मेन जो मॅनेजर आसा तेका तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले। त्याच्या उपरांत आमी पळयलां की अंजुना पुलिसांनी हेचेर फास्ट एक्शन घेतले आनी बाकीचे जे एक्यूज आसात तेका तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले आनी तेंची कारवाई आसा पळय ती चालू आसली। तेंचे मेडिकल एक्झामिनेशन जाले, तेंकां कोर्टान प्रोड्यूस केले आनी कोर्टान प्रोड्यूस केल्या उपरांत तेंकां 5 दिसाची 6 दिसाची अशी पुलीस कस्टडी सुनावलेली आसा। आयज जे सगळे एक्यूज आसात पळय ते कोलवाळे सेंट्रल जेलीन भितर आसात। आयज अखेर 3 म्हयन्या उपरांत जी चार्जशीट आसा पळय ती सद्याक अंजुना पुलिसांनी फायल केल्ली आसा। आता जे मेन एक्यूज जे आसात सौरभ आणि गौरव लुत्रा हे सध्या कोलवाळे जेलीन आसात व त्याच प्रमाणे जो तिसरो जो को ओनर जो असलो अजय गुप्ता त्याका तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरलो आनी अजय गुप्ता सुद्धा कोलवाळे सेंट्रल जेलीन आसा, सद्याक भितर आसा। तर त्याच्या उपरांत आमी पळयलां की आरपोरा पंचायतीचे सेक्रेटरी रघुवीर बाकर जे आसात हेका अंजुना पुलिसांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले, तेचेर कारवाई जाली, ते सस्पेंडूय जाल्ले आसात, टर्मिनेट जाले आनी ते सुद्धा कोलवाळे सेंट्रल जेलीन आसात। तर त्याच्या उपरांत जी मेन कारवाई जाली ती जाली आरपोरा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर हेंचेर। रोशन रेडकराचेर कारवाई जावपाचें एक्झॅक्ट कारण म्हटल्यार की बज बाय रोमियो हो जो नायट क्लब आसा तेका नायट क्लब म्हणून मेन्शन करून जे इलिगली जे ट्रेड लायसन दिल्ले सरपंचान रोशन रेडकरान, ह्या संदर्भात रोशन रेडकराक अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले आनी रोशन रेडकर जे एक्स सरपंच आसात आरपोरा पंचायतीचे ते सुद्धा सेंट्रल जेलीन आसा व त्याच प्रमाणे एक जो मॅनेजर आसा पळय तो सुद्धा सेंट्रल जेलीन आसा। आयज अखेरेक अंजुना पुलिसांनी चार्जशीट फायल केल्ली आसा आनी आता चार्जशीट फायल केल्या उपरांत सद्याक अंजुना पुलीस स्टेशना वयले PSI साहिल वारंग जे आसा हे सध्या सेंट्रल जेलीकडे पावलेले आसात। आता थोड्याच वेळान जी आसा ही पुलिसांची बस हांगासर येवपाची आसा आनी सगळे जे एक्यूज आसा पळय तांकां कोलवाळे सेंट्रल जेलींतल्यान आता भायर काडले वयतले आनी म्हापसा GMFC कोर्टान प्रोड्यूस केल्ले वयतले। आयज जेन्ना अखेरेक अंजुना पुलिसांनी चार्जशीट फायल केली हेचेर आता फुडें आमी कोर्टा तर्फे कितें एक्शन जातली, कितें त्यांचो रिजल्ट येतलो हे आमी फुडें जाणून घेवपाचो प्रयत्न करूया व त्याच प्रमाणे ही केस जी आसा ही आनी कित पर्यंत फुडें वयतली। जे मरण पावल्यात व त्याच प्रमाणे जे आता जस्टिसा खातीर जे न्याया खातीर जे त्यांची फॅमिली झगडटा तांकां त्यांच्या फॅमिली कशा तरेन फुडें न्याय मेळटलो हे सुद्धा आमी जाणून घेवपाचो सद्याक प्रयत्न करूया। कित्याक सद्या फॅमिली जी आसा ही न्याया खातीर झगडटा, त्यांची मागणी आसा की आमची फॅमिलीचे मनीस सध्या मरण पावलेले आसा, आमकां कशा ना कशा तरेन सरकाराची मदत जाय, तांकां न्याय जाय, तांकां कॉम्पन्सेशन मेळोंक जाय। ह्या कारणाक लागून आता तेंच्यांनी जी केस ती झगडटात पळय आनी तेंचे एडवोकेट जे विक्टीम आसात त्यांचे एडवोकेट जे आसात जोशी तेंच्या कडल्यान सुद्धा जाणून घेवपाचो आमी प्रयत्न करतले की ही केस आनी कित पर्यंत फुडें वयतली, कशा तरेन सगळ्या एक्युजांक आनी फुडें शिक्षा जातली, कितें तेंचेर कारवाई जातली, पुराय कितें अपडेट आसा हे आमी अंजुना पुलिसा कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करूया। विक्टिमाचे जे एडवोकेट आसात जोशी आमी तेंच्या कडल्यान जाणून घेवपाचो प्रयत्न करूया। पण सध्या आता इन्फॉर्मेशन मेळटा की आयज अखेरेक जी आसा ही 3 म्हयन्या उपरांत जी चार्जशीट फायल जाल्ली आसा आनी सगळे एक्यूज जे आसा हे सध्या कोलवाळे सेंट्रल जेलीन हांगासर आसात। आता थोड्याच वेळान तांकां भायर काडले वयतले आनी कोर्टान प्रोड्यूस केल्ले वयतले। सो कोर्टा तर्फे आता कितें एक्शन जातली हे आमी जाणून घेवपाचो सद्याक प्रयत्न करतले। सो अशेच अपडेट तुमकां आमी दीत रावतले। पळयत राव तुमी इन गोवा खातीर। हांव साई प्रसाद कुबडे, कोलवाळच्यान।